आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टी-आय-टी परीक्षेसंदर्भात व टी-ई-टी परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आलेले आहेत, त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. 5 एप्रिल 2024 पर्यंत शिक्षक भरतीची जी चाचणी परीक्षा असते म्हणजेच टी-आय-टी जी परीक्षा असते त्याचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजी जे खंडपीठ आहे त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये टी-ई-टीची जी परीक्षा आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा व आय-बी-पी-एस कंपनीच्या मार्फत मागच्या वेळी जी परीक्षा झाली होती टी-आय-टीची परीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, या दोन्ही परीक्षांचे जे तुम्ही टाइम टेबल आहे किंवा शेड्यूल आहे ते तुम्ही परीक्षा कधी घेणार आहात या संदर्भातले वेळापत्रक त्याचं शेड्यूल आमच्याकडे म्हणजेच खंडपीठामध्ये 5 एप्रिल 2024 पर्यंत सादर करण्याचे जे आदेश आहे ते नोटीस काढून प्रतिवादींना म्हणजेच यामध्ये टी-आय-टी परीक्षा घेण्यासाठी जे कमिटी असते त्याला किंवा परीक्षा परिषदेला व शिक्षण आयुक्तालयाला यांना यामध्ये प्रतिवादी करण्यात आला होता. तर यांना नोटीस बजावून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती आर-एम जोशी यांनी दिले आहेत आणि त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही हे दोन्ही परीक्षा केव्हा घेणार आहात त्याचं शेड्यूल आमच्यापर्यंत तुम्ही द्या. पुढील जे याची हिअरिंग आहे त्यापूर्वी 5 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहे. या संदर्भातली याचिका कोणी दाखल केली त्याची देखील आपण तपशील घेऊया आणि या नंतर आता जे काही भरती प्रक्रिया होणार आहे त्यावर याचा काय परिणाम होणार आहे हे देखील आपण पुढे पाहूया. शिक्षक भरतीमधील पात्र उमेदवार आहेत. एक उमेदवार आहे त्यामध्ये त्यांचं नाव आहे गणेश शेटे यांनी त्यांचे ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत रिट पिटिशन टाकली होती. त्या रिट पिटिशननुसार 2017 ते 2022 या 2 टी-आय-टीचे परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या दरम्यान त्यांचं म्हणणं आहे की अभियोग्यता चाचणी झालेली आहे. 2017ची एक झाली आणि 2022ची. त्यानंतर आता 2023-24 गेला अशी टी-आय-टीची परीक्षा आणि टी-ई-टीची परीक्षा राज्यामध्ये झालेली नाहीत. ही याचिका प्रलंबित आहे. या याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टी-आय-टी 2022 ही जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली होती. टी-आय-टी परीक्षेच्या आधारे सुमारे त्यांचं म्हणणं आहे की 25 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखत न घेताच उमेदवारांची जी निवड यादी आहे ते जाहीर केली व त्यांची नियुक्ती देखील सध्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच 21,000 जागांसाठी जे काही जाहिरात आली होती त्यापैकी 11,085 उमेदवारांची प्रक्रिया सध्याच्या घडीला विदाऊट इंटरव्ह्यूची सुरू आहे. त्यांना अपॉइंटमेंट वगैरे मिळत आहे, जॉईनिंग होत आहे असं त्यांनी याचिकेमध्ये सांगितलेलं आहे. आणि सुमोटो याचिका जे माननीय छत्रपती संभाजीनगर येथे प्रलंबित आहे त्यामधील दिलेल्या यापूर्वीच्या आदेशानुसार टी-आय-टी 2022 परीक्षा तात्काळ घेण्यात यावी म्हणून ही याचिका त्यांनी रिट पिटिशन इथे टाकलेलं आहे. आता आपण याचिकेची थोडीशी इथे माहिती घेऊया. जी याचिका आहे ते आपल्याला स्क्रीनसमोर दिसत आहे. ती याचिका माननीय संभाजीनगर खंडपीठ येथे दाखल करण्यात आलेली आहे. त्या याचिकेचा तुम्ही सर्व क्रमांक बघू शकता. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक जे आहेत ते महत्त्वाचं आहे. 2713/2024 ही याचिकेचा WPचा नंबर आहे. त्यामध्ये जे पिटिशनर आहेत याचिकाकर्ते आहेत त्यांचं नाव गणेश सतीश शेटे आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध त्यांचे सचिव व जी टी-आय-टी परीक्षा घेणारी कमिटी असते म्हणजेच अगोदर एक कमिटी स्थापन करावी लागते परीक्षेसंदर्भात आणि त्यांना काही अधिकार असतात तर त्यांना देखील त्यांनी इथे पार्टी केलेलं आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने ही कमिटी मागच्या वेळी तयार करण्यात आली होती आणि जे सचिव आहेत शिक्षण खात्याचे किंवा इतर त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील यामध्ये त्यांनी पार्टी केलेलं आहे. या उमेदवारांनी ही याचिका त्यांचे जे वकील आहेत थोमरे एस-एस म्हणजे त्यांचे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत त्यांनी इथे याचिका दाखल केलेली आहे. जालना जिल्ह्यातून संबंधित उमेदवारांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये नवीन टी-आय-टी परीक्षा आणि नवीन टी-ई-टी परीक्षा केव्हा होणार या संदर्भातला त्यांनी माननीय जे न्यायमूर्ती साहेब आहेत त्यांच्यासमोर याचिकेच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर 11/3/2024 रोजी सुनावणी झाली. त्यामध्ये फ्रेश हा जो मॅटर होता कालच्या तारखेमध्ये सुनावणीला आला होता. त्यामध्ये माननीय जजसाहेबांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्यामध्ये हेच विचारणा केली आहेत की तुम्ही नवीन टी-ई-टी 2024 मध्ये कधी घेणार आहात व त्यानंतर जे टी-आय-टीची परीक्षा आहे ते कधी घेणार आहात या संदर्भातले त्यांना शेड्यूल टाकण्याचे इथे आदेश दिलेले आहेत. पाहू शकता की वेगवेगळे वर्तमानपत्रामध्ये देखील ही बातमी आलेली आहे. शिक्षकांच्या परीक्षेचे वेळापत्रक सादर करण्याचे जे आदेश आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही संभाजीनगर खंडपीठ आहे त्याचे न्यायमूर्ती साहेबांनी इथे दिलेले आहे.
यामध्ये जे आहे मंगळवारी राज्य शासनात त्यांनी असे आदेश दिलेले आहे, रोडमॅप मागितलेला आहे नवीन परीक्षेचा म्हणजे TITचा व TETचा 5 एप्रिलपर्यंत सादर करण्यास त्यांनी जे इथे मुदत दिलेली आहे. या संदर्भातले जे काही वकील आहेत उमेदवारांच्या वतीने त्यांनी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितलेलं आहे की 2017 पासून शिक्षक भरतीची जी परीक्षा आहे ते 2022 मध्ये झाली आणि त्यानंतर अद्याप ही परीक्षा झालेली नाही. तर हे दोन्ही परीक्षा झालेल्या आहेत 2022 आणि 2017ची. त्यानंतर उमेदवारांनी सुमोटो याचिकेचा इथे संदर्भ घेतलेला आहे की माननीय उच्च न्यायालयात एक सुमोटो जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यामध्ये किमान वर्षातून 2 वेळा अभियोग्यता चाचणी घेण्याचे तुम्ही आदेश यापूर्वी दिलेले आहेत. तर त्यामुळे सदर याचिका प्रलंबित आहेत आणि त्याच्या आदेशानुसार तुम्ही TIT जे परीक्षा होणार आहे ते कधी घेणार आहात याचा राज्य शासनाला तुम्ही उत्तर मान्य TET परीक्षा आता मे मध्ये गेलेली आहे. उमेदवारांना तयारीसाठी आणखी थोडासा वेळ मिळालेला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत राज्य शासनाची यापूर्वी ऑर्डर होते, परंतु त्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे सध्याच्या घडीला ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे. आता TIT परीक्षा झाल्यानंतरच मित्रांनो जे परीक्षा आहे TITची ते होणार आहे. तर आता त्याला थोडासा वेळ लागणार आहे, कारण इथे TETची परीक्षेसंदर्भात जे आहे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. परीक्षा परिषदेचे तर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेची संबंधित निविदा देणे आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आचारसंहिता त्यानंतर परीक्षेसाठी शिक्षकांची जी उपलब्धता आहे यामुळे थोडाफार विलंब झाला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात TET परीक्षेचे नियोजन होईल अशी माहिती डॉक्टर नंदकुमार बेडसे जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो आता आपण इथे लक्षात घ्या की एप्रिलमध्ये सदर याचिकेची हिअरिंग आहे. त्यामध्ये शासन त्यांची माहिती दाखल करेल की आम्ही जे आहे मे मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा TETचे घेणार आहोत. आता त्यानंतर TIT परीक्षा जे होणार आहे त्याला देखील अशाच प्रकारची त्याची पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील संबंधित यंत्रणांची निविदा काढून त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करावं लागते. तर याला देखील किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागू शकते मे नंतर. तर आता मित्रांनो हे 4-5 महिन्याच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जे उर्वरित भरती सध्याच्या घडीला 21,000ची सुरू आहे ते तर होणारच आहे. राहिलेल्या 10% कपात जागाबाबत नेमका काय निर्णय होते ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये नेमकी 70% जे पदे आहेत आणि त्यानंतर 10% कपात झालेली पदे हे भरता शासनाला येणार आहे. तर त्यामुळे नवीन TIT परीक्षेला सध्याच्या घडीला याचिका जरी दाखल झाली तरी त्यामध्ये शासनाला हे सर्व माहिती त्यांना तिथे द्यावी लागणार आहे. त्यामध्ये TIT परीक्षेची नियोजन मेच्या एंडिंगपर्यंत आपण इथे गृहीत धरू. त्याचा निकाल वगैरे 1-2 महिन्यात त्यामध्ये जातेच आणि नंतर TIT परीक्षेची पूर्वतयारी व त्यासाठी संबंधित यंत्रणा परीक्षा घेण्यासाठी त्याची निविदा काढणे, त्याची कंपनी फायनल करणे, प्रश्नपत्रिका वगैरे हे सगळ्यांसाठी देखील अजून 2-3 महिने जातात. तर त्यामुळे जवळपास नवीन TIT परीक्षेला सध्याच्या घडीला तरी आपण म्हणू शकतो की एक 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागू शकते, कारण त्यामध्ये TETची परीक्षा अगोदर होणार आहे अशी माहिती जी आहे TET परीक्षेसंदर्भात परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी इथे दिलेली आहे. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. या निर्णयावर किंवा या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता.